अमृतबोध. अमृतबोध म्हणजे अमृत म्हणजे तत्व, अमृत म्हणजे श्रीहरी, अमृत म्हणजे न संपणारं सुख. ज्या सुखासाठी आपला जन्म आहे पण दुःख होत आहे, कारण संबंध ईश्वराचा नाहीये, अनुभूती त्या तत्वाची नाहीये, स्पर्श त्या व्यापकतेचा नाहीये. परिच्छिन्न आपण परिच्छिन्न भावात जगतो. अपरिच्छिन्न परमात्मा या अनुभूतीतच नसतो. बुद्धी विकारात राहते आणि देहाला पाहते, अनुभवापासून कधीही लांब असते. त्या परमार्थाला काय किंमत ज्यामध्ये भगवंताचा स्पर्श नाही? त्या भक्तीला काय स्वारस्य जिथं ईश्वराचा अनुभव नाही? ज्या अंतःकरणामध्ये अनादिकालचा भेद आहे, तू आणि मी, हे मी जरा मान्य नाहीये. देह आणि मी, नाता आणि मी, जगत आणि मी, सगळं मीच. जिथं मी संपते तिथे भक्ती उगवती, आणि जिथं मी सुरुवात होती तिथे दुःख त्याचा सोबत राहतो. आणि दुःख तर प्रत्येकाला नकोय, आणि दुःख तर संपत नाही, अनुभव तर भोगता येत नाही, द्वैत तर जात नाही बुद्धीतलं. कसली गीता, कसली होई, कसली बुद्धी, तिने भेदाला टाकलंच नाही, जी भेदातून अलग झालीच नाही, जी वेदाला तिनं पाहिलंच नाही. कसली बुद्धी, देहात गुरफटणारी, मी करणारी नाही. जी बुद्धी शुद्ध आहे आणि श्रवणात आहे, जे साधक आहे, जे साध्याच्या ओढीसाठी जन्मले, ज्यांची साधना परिपूर्ण आहे, ज्यांचा संग सतसंग आहे, देहाचा संग नाही. संग सतसंग, स्वतःची ओळख, स्वतःचा स्पर्श, स्वतःच ऐक्य, स्वतःच अनुभूती आणि स्वतःची प्राप्ती आहे. ही साधकाची संपत्ती आहे. ही साधना आहे मुक्तीची, भगवत प्राप्तीची, हरीच्या स्थितीची, हरिरूप होण्याची. देहरूप नाही. देहरूप तर अन्य जन्मामध्ये झालोच ना. मुंगीच्या देहापासून हत्तीच्या देहात जाऊन आलो, 184 पाहून आलो. का? भेद म्हणून. का? अविद्या म्हणून. का? जडाचा संबंध म्हणून. परमात्म्याचा संबंध कुठे आहे? गीता काय सांगते? तो आहे आणि तो मी आहे. हा गीतेचा सार आहे. आत्मसाक्षात्कार आहे की तो शब्दाविना, तो वृत्तीविना, तो संबंधाविना, तो प्रमाण दृश्याना, तो त्याच्या पोटामध्ये हे भांडव, ते दोंडा आमध्ये येतो आणि तो माझा वाटतो. त्याला देहात्मबुद्धी म्हणतात. वेदाच्या सानिध्यात गेल्या देहात्मबुद्धीचा नाश संत ग्रंथाच्या माध्यमातून, ओळीच्या द्वारातून, बोधाच्या शक्तीतून, संताच्या संगतीशील आत्मप्रकाशात मन येत. जगताचा अंधार दूर होतो, अविद्येचा आविष्कार बंद होतो आणि ज्ञानाचा रस्ता खुला होतो. मोक्षाचं दार उघडल्या जात आणि बुद्धीला प्रवेश आत होतो. तेव्हा आत्मसाक्षात्कार लोकता येत. खूपच सुंदर आत्मसाक्षात्कार. भगवंतापर्यंत बुद्धीला जाण्याची एक किमया आहे, जादू आहे ज्ञानाची. त्या ज्ञानासोबत बुद्धी भगवंताकडे जाते, न नात्याकडे, न देहाकडे. नात्याकडे फक्त दुःख मिळतं म्हणून अति चिटकत जाऊ नका. अति
भक्ती नाही तिथं जायचं आपण. कारण समोर गोड बोलतात, मागे चिमटे घेतात, ते नाते असतात. समजलं नाही ते नातं. आपण त्याला आपलं म्हणतो आणि हृदयात ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते हृदय पाडतं. ठेवायचं हृदयात त्याला. बोधाला, वेगाला, सतसंगाला, साधूच्या किमया. साधूची किमया ज्ञान करून देते. साधूची शक्ती अज्ञानाला मारून टाकते आणि साधूची संगत आत्मबोधाला प्रगट करून देते. त्याला हृदयात ठेवा. बाकीचा कचरा बाहेर गेला, न कामाचा न काजाचा, केवळ मतलबाचा. जिथं स्वार्थ तो व्यवहार, जिथे निस्वार्थ तो परमार्थ आहे, त्याचं नाव साधू आहे. सांगा साधूला काय स्वार्थ? आमच्या गुरुजीला काय स्वार्थ होता? माझ्या महाराजांना काय स्वार्थ होता? काही. तुम्ही 5 लोक जे हरिमंतान सुरुवात करता, आम्ही 100 लोक महाराजांचा आउटरूम टाकायचं आणि महाराज बसल्यानंतर आम्ही बसायचं. डेली 7 मठात असेल अति सत्संग भाग्य लागतं आणि पुण्य लागतं. म्हणून परमार्थासाठी जगणारे आणि परमसुख भोगणारे, परमात्मा बनणारे, परमस्थितीत राहणारे, त्या सुखाला शोधणारे आणि त्या सुखाची अनुभूती भोगणारे फार कमी असतात. फार कमी. एक सांगते लास्ट की कशासाठी? त्या खोट्यासाठी, नात्यासाठी, त्या घरासाठी, संततीसाठी, संपत्तीसाठी, आपले श्वास साधूच्या संगतीसाठी, आपला विश्वास ग्रंथासाठी, आपलं मन संतासाठी आणि आपली बुद्धी ब्रह्मज्ञानासाठी. बाकीचा कचरा थोडासा. अगदी बरोबर. उपाधीत मिळाली, पृथ्वीवर मिळाली, मृत्यू लोकात, तर मला ओळखायला भगवंतासाठी आले. मी हरीसाठी आले. मी हरीला भेटायला आले, हरीला ओळखायला आले, हरीला प्रेम करायला आले आणि हरीला बुद्धीत धरायला आले. आणि सध्याच्या काळात तर मुलं उडून जातात लांब लांब, मायबाप पडतात घरात तसेच, तरी त्यांचा मोह संपत नाही, आत्मज्ञान येत नाही, बुद्धी चालना करत नाही आणि त्यांना ब्रह्मविद्या हृदयात शिरत नाही. कुठे तुझा मुलगा? तुझ्यापाशी आहे का? आणि कशाला नाचते का? मुडी कुठली सुरू करू. त्याला भाग्याचं म्हणतो आम्ही. जे तुझं नव्हतंच ते तू तुला म्हणलंस. तू तुझ्यापाशी नसतं पण तुला वाटतंय, आणि तुझ्यापाशी परमात्मा तो तुला वाटत नाही. चांगलं समीकरण चुकायला का ते नव्हतंच, त्याच्याकडे काय धावायचं ना? जे तुम्ही ते तुम्हाला माहित नाही, जे तुमच्या आत आहे त्याचा संबंध नाही, म्हणजे दृश्य जगत ते खोटं कळत नाही आणि अनंत तुम्हाला भगवंताचा मिळत नाही आणि हातात गीता घेऊन काही पळत नाही. नाही पळत माऊली, हातात गीता घेऊन काहीच पळत. हा शब्दाच्या पुढे का म्हणतो काय? आणि उठीत राहा, वेदाकडे या. देहाकडे काय झालं? कुठेला काय पाहता? मी म्हणून काय जगता? व्यवहाराला काय बघता? न व्यवहार, न दे, न जगत, न व्यक्ती, न शब्द, निशब्द व्हा. भगवंताचा अनुसंधान प्राप्त करा. देहाचा अनुसंधान बंद करा. वृत्तीला चिंतनात एक करा. हा मोक्षाचा मार्ग खरा, नाही तर जन्मात मरण गर्भात फिरा. हेच करायचं. मग दुसरं काय करणार तुम्ही? दुसरं करणारच काय? हा न्याययोग आहे. इथं परमात्म्याचा संबंध आहे. इथं फिरणं गंगेचा काठ आणि गोदावरीचा काठ नाही. इथे ज्ञानाचा काठ आहे, मोक्षाचा काठ आहे, बुद्धीचा जगमगाट आहे. इथे अविद्याचं पाठ आहे. आपली चिकाने वर जाता त्या काठावर. बरोबर ऐकलं एक सुविचार. आपण बोललो ना, काय निरुष्ट आणि कर्माचा संबंध, आणि ज्या ज्ञानामुळे मनाचा आणि ईश्वराचा ऐक्य,
त्या ठिकाणी कर्म बाजूला जातो, साक्षीभाव जागा, बंधन जातं. म्हणजे संबंध देहाचा, वृत्तीने देहाच्या संबंधानं केलेलं कर्म. गुणाच्या शक्तीमध्ये जेव्हा इंद्रियाची हालचाल होते आणि व्यवहार होतो, कर्म समोर येतं आणि बुद्धी त्या कर्माला सोडून देते. कारण कर्म हे माझं नाही आहे, इंद्रियाचे आहे. इंद्रियाच्या ठिकाणी गुणाची उत्पत्ती हे त्रिगुण आहे. प्रकृती त्याचं नाव आहे आणि पुरुष त्याचा संबंध आहे. दोघाच्या शक्तीनं कार्य आहे आणि ते कार्य हे बाद आहे ज्ञानाने. कार्य हे कर्म आहे. कर्माच्या ठिकाणी बुद्धी विराम पावत नाही, कर्मातून बाहेर येते, कर्माला सोडून देते आणि पुढे जाते. कारण पुढे कर्माला सोडलाय परमात्मा आहे. कर्माचा संबंध देह अनात्मा आहे. म्हणून अनात्म्याला संबंध न करता केलेलं कर्म हे मोक्षकारक ठरतं. आणि जेव्हा बुद्धी कर्मातून बाहेर येते आणि भगवंताला जाणू लागते, तर कर्म करून सुटल्या जातं. जसं आंबा पिकल्यावर खाली गळल्या जातो, पडल्या जातो. देठो ना फळे, फळे ना देठो. आंबा पिकतो तो देठातून आंबा निसटतो, तसा अविद्या वृत्तीतून निसटते. देठो ना फळे, फळे ना देठो. हो माऊली, किती मस्त. पिकलेला आंबा रात्री 100 वयाच्या चाललेले धारण करते, तर ती बुद्धी ब्रह्म बनते. ती देहाचा संबंध सोडते. हे गीतेचा प्रभाव आहे श्लोकाचा. जो मनाचा स्वभाव असतो देहमितो बंध होतो. तत्रेव सत कर्तारम् आत्मानं तु केवलयः. मी देहाचा आत्मा आहे असं वाटून तो कर्माकडे जातो. माझ्याकडे येत नाही. कर्माला धारण करणारी बुद्धी मला प्राप्त होत नाही. मग असं का होतं? तर दुर्मती. जे कर्माला कारण आहेत 5, त्या 5 कारणामुळे कर्म होतं, तुझ्यामुळे कर्म होत नाही. अर्जुनाला हवं भगवंत सदस्य परमात्मा सांगतात, जे कर्म होतं तू केलं म्हणतो आणि रडतोस ना, तू करता होऊ नको, साक्षी हो. मग कर्माला सोडायचं तर ज्ञान लागतं आणि कर्मात राहायचं तर तुझ्यापाशी अज्ञान आहे, तू कर्मातच आहेस, माझ्यात नाहीच आहेस. जेव्हा बुद्धी ज्ञानात म्हणजे भगवंतात येते आणि देहातून भिन्न होती, तेव्हा ते अलिप्त होते. अंतःकरणाच्या 4 वृत्त्या ईश्वरामध्ये तदाकार होतात. तेव्हा कर्माचा संबंध राहत नाही, जगत भाव उरत नाही, आत्मभाव सरत नाही आणि बुद्धीला मी परमात्मा आहे हे सांगण्याची गरज राहत नाही. त्याला म्हणतात गीता. भगवंताच्या हृदयातला जे मनोगत आहे ते अनुभव घेणं बुद्धीला. शब्द वाचन, आन वन टँक त्याला गीता म्हणत नाही. भगवंताच्या हृदयातला जो भाव आहे, जीवासाठी सांगितलेला आत्मभाव, ते भोगावं लागतो आणि देहभाव संपवावा लागतो. वृत्तीचं अज्ञान सुटावं लागतं आणि ते वृत्तीने विठ्ठलाला भेटावं लागतं. त्याला गीता म्हणतात. काय आणि त्याच्या पुढे गोवी आहे जो भाव आहे, ब्रह्मभाव, जो अज्ञानाच्या शक्तीतून अनात्मभाव म्हणजे जगतभाव. जगतभावामध्ये विकारी अविद्या आहे आणि आत्मभावामध्ये परमात्मा, त्याचा स्पर्श आहे, सुख आहे. हे गीतेचं फल आहे. काय समजत नाही, याचा फार त्रास होतो. टटरम बटरम जे ऐकतात बोलतात ते. अर्जुनाला काय मिळालं? अर्जुनाचं काय गळालं? अहंभाव गळाला. अर्जुनाला ज्ञान मिळालं. अर्जुनाचा अभिमान संपला आणि अर्जुनाने भेट टाकला. अर्जुनाला कृष्ण परमात्म्याचा स्पर्श झाला तर स्वतः नराचा अवतार होता, नरनारायण म्हणून स्वतः भगवंत बोलू लागले त्यांना गीतेच्या द्वारे. आम्हाला संत बोलाले वेदाच्या द्वारे. फरक काय? सेम इज सेम, सेम सेम. संत बोल. तत्रेव सत कर्तारम् आत्मानं तु केवलयः. देहालाच आत्मा समजून कर्माचा करता होतोस. ते तर आत्मा, देह तर जड आहे. तू देह म्हणतोस, मी देह म्हणतोस, माझा देह म्हणतोस.
कर्माकडे जातोस आणि मला सोडतोस. संबंध माझा आणि तुझा आहे. आणि देहाचा धारण केलाय की अविद्या सिद्ध झालीये. ब्रह्मविद्या बाजूला गेलीये. चित्तातून गीता बाजूला टाकलीस तू. जेव्हा चित्तामध्ये गीता नांदती तेव्हा बोध प्रगटतो, परमात्मा भेटतो आणि अनात्मा बुद्धीतून सुटतो. तेव्हा तो व्यापकतेला भोगतो. तो साधक साध्यापर्यंत जातो. गीता म्हणतात गीता साध्याची प्राप्ती, साधनाची तीव्रता, साधना तीव्र असा साध्य बुद्धी द्यावं आणि सद्गुरु समोर असा, तेव्हा साधना सफल होती. सद्गुरु विना मोक्षाच्या किल्ल्या संताच्या हाती दिल्या प्रमाणे. हो माऊली, अगदी ऐकायला ते माऊली. गुरु विना शक्यच नाही, गुरु शिवाय नाही. चला आता आपण दोन्ही नभोनी विरेशा दोन्हीचे प्रकाशी जैसा न्याहाळिता तो. दोन्ही तो प्रकाशी जैसा न्याहाळिता तो. अर्जुना, जेव्हा आरशावरती प्रतिबिंब पडतंय, हो, मग आरसा प्रतिबिंब झाला का आरसा प्रतिबिंब पडलं? आता त्याला प्रतिबिंब नाही, बिंब नाही. बिंब हे प्रतिबिंब ते आरसा मानते, दोन्ही धारण. आरसाला प्रतिबिंब झाला आणि बिंब झाला, पण आरसाच्या माध्यमातून दोन्ही प्रगट झाले. तसं माध्यमातून जग आणि जीवन, जीव जगदीश्वर पडलाय. प्रतिबिंब आरसा प्रतिबिंब नाही, तुझ्या आत मी देणार आहे. आरशावाचून प्रतिबिंब दिसत नाही, पण आरसा प्रतिबिंब बनत नाही. माझ्या वाचून देह नाही, जगत नाही, जीव नाही, शिव नाही, कुठ नाही, कर्म नाही, काय नाही, पण मी कर्म नाही. काय पटवून दिला तो माई. काय सिद्धांत आहे, बाप रे बाप. चटकन मन असं अलग होत आणि चटकन त्या परमेश्वराला जवळ जात. चटकन अविद्येला सोडून देत आणि पटकन मी रामायाची ओळख करून घेत आणि रामामध्ये मन थांबत. तेव्हा त्याला वैराग गेला. झटकन पटकन रामाला पाहतो, पण एक रूप फार संताचं. खरं संतांना मन आणि राम एकत्र नाही. नाम कदापि तिथपर्यंत जात, पण एक व्हायला गुरुचं नातं महावाक्य तत्वमसी येतोयच असा बोध जीवन हृदयामध्ये टाचून बदलत पडतात आणि अविद्येला मारतात. ते संत जगाला मोक्ष हातात देतात. कळावं की संत काय असतात, ग्रंथ काय असतात, वेदांत काय आहे, ओवीचा सार काय आहे. शब्द हा भवसागर पार करण्याला बुद्धीला आधार आहे. नातं न पैसा न माकडं न खेकडे कुणीच नाही. शब्द वेद बोध ओवी ज्ञानेश्वरी आधार आहे. म्हणा भगवंताकडे जायला, भगवंताला पाहायला आणि भगवंत बनायला ज्ञानेश्वरी आधार. बाकी कुछ नहीं. कोई आधार भी नहीं बन सकता. नाही. श्वास एवढे सुंदर गीता येतात. विश्वास बलाढ्य होतो आणि संत हृदयात प्रगट होतो आणि त्या ईश्वराचा स्पर्श होता येतो. जगत भावंद होतो. जीवात्मा शिवात्मा होतो आणि अंतरामधल्या असलेल्या परमात्म्याशी बुद्धीचा संयोग होतो. तेव्हा वेदाचा अनुभव येतो. तेव्हा संत साक्षात्कार करून देतो. अविद्येचा पर्दाफाश होतो. आत्मरंगात असलेल्या संत्या ईश्वराचा स्पर्श त्या हृदयाला बघता येतो. तो साधू बनतो. यासाठी उपाधी दिली, यासाठी आता ज्ञानेश्वरी आली आणि यासाठी सत्संगामध्ये आयुष्याची
संगतीला आपली संताची एवढं भाग्य आपलं आयुष्य कळत नाही. या सतसंगामध्ये स्वरूपाची ओळख होते, ज्या श्रवणामध्ये दिव्यत्वाची अनुभूती येते, ज्या गीतेमध्ये मन शांत होत आणि ज्या ओळीमध्ये आत्मारामामध्ये हृदय एकरूप होत, त्याचं नाव ओळी. नात्याकडे मध्ये जाणं, व्यवहारात येणं, तुम्ही करणं, प्रेमाची भीक मागणं, ते व्यवहार नाही आमच्याकडे. प्रेम लुप्त आहे आमचा. पण वेद देतो आम्हाला प्रेम. प्रेम प्रगट होतं वेदामुळं, प्रेम साधता येतं गीतेमुळं, आणि प्रेमाची अनुभूती येते आमच्या संतामुळं. डिस्करेक्ट, नॉट करेक्ट नाही, इट इज करेक्ट. हो ताई, साष्टांग पहिले असं ते वेदांत, त्याच्याशिवाय दुसरं चूक नाही, हे कळत नाही. ज्याचे त्याच्या अनुभूती, ज्याचे त्या दोन्ही न होणी विरेशा पाही प्रतिबिंब आरसा. आता प्रतिबिंब पडलं, हो बघितलंस असा म्हणला का प्रतिबिंब? आरसात प्रतिबिंब, काळसा प्रतिबिंब नाही देवा, आरसात प्रतिबिंब. तसा तुझ्या आत्मी देह म्हणजे मी नाही. ज्ञानाची परम सीमा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, आनंदाची परम सीमा आहे म्हणजे ज्ञान आहे. भगवान आमचा स्वतः कृष्ण परमात्मा म्हणजे ज्ञान आहे. बासरी पाथरी सोडा, आता कासरा आकडा, कासरा बासरी पण जाता पुढं नाहीये. कन्हैया म्हणजे बासरी आहे का? किती काळ घेतली बासरी? फक्त राधाला आवाज जायसाठी बासरी पुन्हा फेकून दिली. तुटली राधा बासरी. कळालं ना, वळण सोडून दिलं. 7 वर्ष गोडी लावली, गेलं निघून द्वारकेला. गोकुळाला गेलं, द्वारकेला आलं, राधेला सोडून दिलं, बासरीला मोडून दिलं. तर सगळं ते फुटाने करते, वटाने फुटाने. कळतं का? कृष्ण कळायला एवढा लहान आहे का ते? एवढी बुद्धी छान आहे का आपली? बासरी कळायला त्याची. आरसा बनण्याने प्रतिबिंब, तसा मी नाही बनलो जगत आणि फार सुंदर आहे. सांग टाइम कमी. कोण बोला आहे चुकलं? याच्यातलं मर्म कळालं तेच इतकं. ऐका, पाही प्रतिबिंबाने सांग दोन्ही न होणे विरेशा. दोहित प्रकाशी जैसा न्याहाळीतात, दोहित प्रकाशी जैसा न्याहाळीतात. ना असा पण दिसतो, आता प्रतिबिंब दिसतो. बघणारा कोण आहे? मी आहे ना. माझ्यामुळे प्रतिबिंब आरसात, माझ्या संबंधानं वृत्ती आरसाला पाहते आणि प्रतिबिंबाला पण पाहते. पण मी प्रतिबिंब झालो नाही, आरसा पण झालो नाही. मग कोण आहे देवा? मी आधार आहे रे. आणि माझ्या संबंधाने वृत्तीचा व्यवहार आहे. माझ्यामुळे दिसलं पण मी बघितलं नाही. मी आरसा झालो नाही, प्रतिबिंब झालो नाही. तसं मी जगत आहे, मी जीव आहे, मी शिव आहे, सगळं मी आहे, पण मी होत नाही. विवर्तवाद. मीच बनलो ना जगत, मीच बनलो जीव, मीच बनलो शिव, सगळं मीच आहे ना. पण जेव्हा मी जीव असतो ना, आत मी असतो, कुठंच रूपानं देहाच्या आत, आणि नंतर अंतःकरण असतं. आणि अंतःकरणात वृत्तीचा उगम असतो. वृत्ती, अंतःकरण आणि पाठीमागं कुठं असतं आत्मा. ह्या तिघाचा जेव्हा एकामागे एक संबंध असतो, पडद्या मागं पडदा, तर अंतःकरणापर्यंत वृत्ती ती पाठीमागं माझ्याकडे येतच नाही. का देवा? कारण ब्रह्मज्ञानाने वृत्ती माझ्याकडे शिरती आणि अविद्या तिचा नाश पावती, आणि तेव्हा वृत्ती मला ओळखू लागते आणि ती माझा स्पर्श भोगती, माझ्या अनुभवात राहती, देहाला सोडून विवेकवान होती. तेव्हा ती पाठीमाग जाते, अंतःकरणाच्या पाठीमाग. वृत्ती जेव्हा उत्थान पावते जगाकडे जाते, पण जेव्हा बोधा तिथे भाग जाते, अंतःकरणाला ओलांडून
पाठीमाग जाती तिथे परमात्मा आहे. आणि त्याला पाहती आणि हे अनात्मा मध्ये अंतःकरणे आणि पाठी तो एक समोर जग गताकडे जाते आणि खोट्याला पाहते. दृश्य आहे म्हणती आणि त्याच्या शक्तीनं पाहते जगत कळतं आणि जगताचं ज्ञान पण होतं. पण ज्याच्या संबंधानं ते जगत कळतं तो संबंध माझा आहे, तो परमात्मा मी आहे आणि व्यवहार वृत्तीचा आहे आणि जाणं येणं त्या गुणाचं आहे आणि कळणं जगताचं आहे. पण संबंध माझ्यामुळं कळणं जेव्हा जेव्हा असतं तर कळणं हे ज्ञान आहे आणि जगत हे खोटा पदार्थ आहे. जेव्हा पदार्थ आणि व्यवहार बाधित होतो आणि कळणं म्हणजे शक्ती माझी आहे, मी परमात्मा आहे हे कळणं म्हणजेच मी सगळ्या जगात हे राहतं बुद्धीत आणि व्यवहार निघून जातो, बाधित होतो. अबाधित परमात्मा म्हणजे कळणं आणि सुख आणि ज्ञान आहे. जेव्हा जेव्हा कळणे तेव्हा तेव्हा जगताचा विषयाचं दर्शन आहे. विषय कळतो, जगत दृश्य नाना दिसतं आणि दिसून ते कळतं. कळणं म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे परमात्मा आहे, परमात्मा म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजे मी आहे, मी म्हणजे व्यापक आहे आणि दृश्य म्हणजे परिच्छिन्न आहे, ते दिसून नाहीये आणि माझ्या वाचून काही कळत नाहीये आणि मी म्हणजे जगत आहे हे ज्यांना कळालं त्यांना ज्ञान मिळालं. साष्टांग दंडवत माऊली, किती छान सांगितलं. बापरे, खूप छान आहे. कळलं म्हणजे परमार्थ आहे. हे कळलं म्हणजे परमार्थ. कळणं आहे, बोध आहे, ज्ञान कळतं. ते घर आहे, मी तर बसली, माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे, कळणं आहे. माझे साधक आहे, कळणं आहे. मी ओळी बोलायला, कळणं आहे. मग कळणं म्हणजे मी आहे आणि व्यवहार म्हणजे वृत्ती आहे. वृत्ती म्हणजे गुणाचा ऋण जाणे आहे आणि गुण म्हणजे आगमा पाहिजे. तत्वरजतमाची इरजार आहे, कवा हे येतो कवा ते येतो कवा ते. मग गुणाचा व्यवहार आहे आणि माझा आविष्कार आहे सतत. माझ्यामुळे कळणं आहे आणि गुणामुळे व्यवहार आहे. वृत्तीमध्ये विकार आहे, विकार म्हणजे माया आहे आणि निर्विकार म्हणजे मी आहे. व्यवहार म्हणजे जेव्हा बुद्धी माझ्यात थांबती तेव्हा मुक्त होती. व्यवहार करताना ती व्यवहार कर्मात असती, ती बद्ध राहते. सगळ्यात मी आहे पण ते मी नाही, पण माझ्याशिवाय काहीच नाही. म्हणजे मी आधार आहे, माझ्या संबंधानच वृत्तीचा व्यवहार आहे. मी सगळं झालो, जगत झालो, जीव झालो, जगतीत झालो आणि अंतःकरणात वृत्तीचा उगमही माझ्याच सत्तेवर. मागे कुठंच आहे, मध्ये वृत्ती आहे आणि पुढे अनात्मा आहे. पण आत्मा कोण आहे हे ब्रह्मज्ञानानं कळतं. तेव्हा वृत्ती माझ्यात येते, अविद्या मरते. तेव्हा त्या वृत्तीला माझा स्पर्श होतो. ती वृत्ती विवेकवान होते आणि मग विवेकी वृत्ती देहाला सोडते. मग ती अंतःकरणाच्या पाठीमागे जाते, अंतःकरणाला सोडते आणि अंतःकरणाच्या पाठीमागे मीच आहे, तिथे परमात्मा आहे, त्याला पाहते. देह अनात्मा आहे. जेव्हा ती जगताकडे जाते त्या दृश्याला आहे म्हणते, तेव्हा तिला जगतच कळतं, मी कळत नाही. पण जेव्हा तिला मी कळतो तो व्यवहार वृत्तीचा असतो, जाणं येणं हे गुणाचं असतं. तत्व रजतम हे गुण येतात जातात, पण तेव्हा संबंध माझा होतो. कळणं म्हणजे ज्ञान, खोटं म्हणजे जगत आणि जे खोटं आहे, कल्पित आहे ते बाधित होतं. ती शक्ती माझी आहे, मी परमात्मा आहे. तेव्हा व्यवहार बाधित होतो आणि अबाधित परमात्मा म्हणजेच कळणं, अबाधित परमात्मा म्हणजे सुख म्हणजेच ज्ञान. तो अबाधित परमात्मा जेव्हा प्रगट होतो तेव्हा जगत दिसून नसतं, तो परमात्माच दिसतो. परमात्मा म्हणजे सुख, त्याच्या विना कळणं नाही आणि मीच जगत आहे हे ज्याला कळालं त्याला ज्ञान ज्ञान. कळणं म्हणजेच बोध, बोध म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच मी. व्यवहार वृत्तीचा आहे, एरझारी गुणाची आहे, हा माझाच आविष्कार आहे. वृत्तीमध्ये विकार आहे, तो विकार मायेचा आहे आणि मी निर्विकार आहे. ती बुद्धी जेव्हा बुद्धी निर्विकार होते, जी बुद्धी माझ्यात आहे ती मुक्त आहे आणि जी बुद्धी कर्मात आहे, व्यवहारात आहे, ती बंधनात. मासामध्ये उडून कवर 4 महिने करायचे आणि त्याला कधी धरायचं, त्याच्या स्पंदनामध्ये कधी शिरायचं, तो आहे असं कधी ओळखायचं, हा देह नाही असं कसं अनुभव घ्यायचा आणि तो मी आहे हा साक्षात्कार कधी व्हायचा. दृश्य दिसून नाही आणि परमात्मा वाचून काहीच नाही, विवर्तवादा वाचून वेदांत नाही आणि अजातवादा वाचून जगताला सत्ताच नाही.
जगत म्हणजे अजातवाद, जगत होणेच नाही. दिसलं तरी त्याला सत्ताच नाही आणि त्याच्या सत्ते वाचून जगत उत्पन्न होतच नाही. हे ज्याला कळालं तिथं अज्ञान राहतच नाही. ते पूजा करा, ते मांडण, ते सांडण, ते कांडण, वर बाया बच बच त्याच्यातच आत्मचिंतन करा, पहाट उठा, अभ्यास करा, ज्ञानेश्वरी चित्तात धरा, ओवीला स्मरा. का अभ्यास कधी करणार? 18 वाद्यापर्यंत आली कंप्लीट ज्ञानेश्वरी. माझ्या मनावर पुन्हा गेल का नाही गेल माहित नाही. जसं तुम्हाला कर्म आवडतं तसे चिंतन का नाही आवडत? आवडत नाही. 4 वाजता उठून का मला फोन नसतो कुणाचा? हे ओवीला हा श्लोक मला लागला नाही. कर्मात जायचं, मरुस तर कर्म. उद्धार कधी? आत्मस्थिती भोगायची कधी? गीतेकडे राहायचं कसं? श्लोकामध्ये थांबायचं कसं? ओवीचं चिंतन हृदयात घ्यायचं कसं? आणि मी कोण समजायचं कसं? अज्ञानातून बाहेर यायचं कसं? या देहाला सोडायचं कसं? जडाची समाप्ती आहे. जगत म्हणजे जड आहे, वृत्ती म्हणजे जड आहे, व्यवहार म्हणजे माया आहे आणि तो म्हणजे व्यवहार. त्याचा संबंध आहे आणि संबंध देहाचा झालाय. अविद्या हात आली, अंतःकरणात अविद्येचा प्रवेश आहे. तिचा नाश आत्मज्ञाना नाही, भगवंताचा स्पर्श हे बोधाने आणि त्याचा अनुभव वेदाने आणि त्याचं ऐक्य महावाक्याने आणि तो मी हे कळतं वेदाने आणि तो माझ्यात आहे त्याचा स्पर्शाने. देहाचा स्पर्श कधी होता? गवत जडाचा आंबा. जेव्हा जेव्हा वेदाचं चिंतन आपल्या चित्ताला गोड वाटतं, पण भगवंताच्या ओळखीसाठी जन्माला आपण अज्ञान टाकण्यासाठी त्या श्रवणामध्ये थांबलो. मला अनुभूती घ्यायची परमात्म्याची, तिथे भोगायची आत्मत्वाची, ओळख करायची श्रीहरीची आणि मिठी मारायची परमात्म्याची बुद्धीला. गरुड खामाला आलिंगन देतो ना, मग बुद्धी परमेश्वराला आलिंगन देणं म्हणजे गरुड खांब आहे. जेव्हा विठ्ठलापासून गरुड खांबाला आपण आलिंगन देतो ते मुक्तीचा रस्ते. पण मुक्तीचा रस्ते आत परमात्म्याला आलिंगन द्या ना. विठ्ठल तुमच्या आत आहे, विठ्ठलाचा रोज स्पर्श आहे, त्याचा संबंध आहे आणि त्याच्या अनुभूतीने त्याचा संबंध नाही, त्याची ओळख नाही, त्याचा स्पर्श नाही. आणि कसली वारी अवघड आहे. आणि काय बोला तुमच्याशी? बहिरंगातल्या लोकांना अंतरंगाची काय सवय? वेचव लोकांना बोलून फायदा नसतं, त्यांना चवच नाही. आपण जोडून देते त्याची अवकातच नाही, सोडून स्वभाव नाही, चला सोडून. तसं अज्ञानी लोकांना आपण सोडून दे, सोडून द्या, अवकात नाही, कुछ काम आहे. म्हणून जेव्हा आपण श्रवणाकडे येतो, अध्यात्मामध्ये राहतो, वेदाकडे जातो आणि बुद्धीला शिवरूपाकडे नेतो, बुद्धी ब्रह्म होती, देहाच्या अनुभूती जाते, व्यापकतेमध्ये बुद्धी राहते आणि स्वतःला स्वतः पाहती, जीवनमुक्त होती. ती रामाची खरी स्थिती, ती खरी पूजा आहे. राम राम माये स्पर्श होतो. जी वृत्ती भगवंतात तदाकार झाली, ज्या वृत्तीनं गीतेमध्ये आली आणि जी वृत्ती गीता झाली. गीता ऐकणं वेगळं, गीता कळणं वेगळं आणि गीतेमध्ये मन थांबणं वेगळं. शब्दामध्ये आला, गीतेत कुठं आला? तत्रैव सत् कर्तारम् आत्मानं तु केवलया. करता झालास तू, करता आहेस तू कर्माचा? नाही, कारण माझ्या सत्तेशिवाय कर्म नाहीये आणि तुझ्या आत्मीभूत म्हणून कर्म होते आणि तू मलाच नाही म्हणतो, तू कर्माचा करता होतो आणि मला बुद्धीतून सोडून देतो आणि कर्माकडे धावत जातो आणि कर्माच्या पुण्याला पाहतो आणि पुण्य भोगाला पुन्हा उपाधीत येतो. ही अज्ञानाची रीत आहे बाळा, ज्ञानाची रीत नाही. जन्म आणि मृत्यूची लल्लाट पत्रिका पाठल्या जाते, ते श्रवणामध्ये, बोधामध्ये, गीतेमध्ये लल्लाट पत्रिकाच पाठल्या जाते. जन्म मृत्यू हे संपलं.
अविद्येचा अंधार बंद करतो आणि ओवी बुद्धीमध्ये नांदायला सुरुवात होते. पांडुरंगाची ओळख होती आणि बुद्धी पांडुरंग होती. मग कोण भक्त आणि कोण देव, कोण जीव आणि कोण जगत, कोण आत्मा आणि कोण आत्मा, व्यापक तोच परमात्मा, सगळा तोच आहे, तो मीच आहे. ही अनुभूती मध्ये राहतं जेव्हा अंतःकरण, तेव्हा अंतःकरण राम होता. त्याच्या दर्शनामुळे जगाला विराम पावतो, साधक साध्याकडे येतो. अशा संतांच्या संगतीमध्ये गोदामृत मिळतं आणि जीवाला शिवपणा येतो. अशा साधूला कोटी सलाम करावे की ज्यानं परमात्म्याचं दर्शन घेतलं, आत बाहेर नाही. व्यासपीठ बोलते बेटा, ही भाषा चांगली नाही. माझे साधक भाग्यवान आहेत. तुमच्यासाठी मी देवाला भांडली. माणसा दोन्ही न होनी विरेसा, दोही ती प्रकाशी जैसा न्याळीता तो, दोही ती प्रकाशी जैसा न्याळीता तो. आरसाला आणि प्रतिबिंबाला न्यायणारा मी परमात्मा आहे. तुला वाटत असेल मी बघतो ना, न्याळीता जो कसा आहे तो सांगतो उद्या. टाइम संपला. का अवरात्र सहिता न होणे करी पंडसुता, तैसा आत्मा कर्म करता न होणे दावी, तैसा आत्मा कर्म करता न होणे दावी. आत्मा कर्माचा करता कधीच होत नाही, त्याच्यावर काही होत नाही, पण तो कर्माचा करता होत नाही. सूर्य उगवतो, दिवस आणि रात्र होती, पण सूर्याला रात्र माहित नाही, करता होत नाही. सूर्याला रात्र माहित नाही, तसा आत्मा कर्माचा करता होत नाही. हो माऊली, साष्टांगला खरंच आहे माऊली. सूर्याला रात्र, पण त्यांना रात्र पाहिजे नाही. तसा आत्मा कर्म करता कधीच होत नाही. तू आत्मा करता का? दुःख का करा तू? पुण्य पण पाप उत्पन्न का करतोस? दोन्ही बंद कर. कर्मातून बाहेर ये, साक्षी भावात राहा, मला पहा, ओळख करून घे. जगताची ओळख कशाला? देहाचा संबंध कशाला? प्रत्येमध्ये विकार कशाला? निर्विकार. आणि